राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी काढण्यात आलेली आरक्षण सोडत वादग्रस्त ठरल्याचं दिसतंय। मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गातल्या महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर या सोडतीला ठाकरे सेना आणि काँग्रेसनं आक्षेप घेतला होता। तसंच महापौर पदाचं आरक्षण ही फिक्सिंग असून भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पडली आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। यावेळेला बोलताना त्यांनी नागपुरात खुला महिला प्रवर्ग आला त्यासाठी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार शिवानी दाणी ठरल्या होत्या आणि आज तसंच आरक्षण पाडलं गेलं असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलेला आहे। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे, हे आरक्षण फिक्स केलेलं आहे। कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे, कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा कुठलं नाव आहे भाजपकडून? भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत। आरक्षण हे सगळं देखत निघत असतं। कसं या लोकांना काय झालेलं आहे, मनाप्रमाणे जे काही काम झालं नसेल तर त्याच्यात घोटाळा झाला, गडबड झाली। आता सर्व बसलेले असताना त्यांच्या समोर निघलेलं आरक्षण याला जर आपण प्रमाण मानत नसाल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नसाल तर विश्वास ठेवायचा कशावर? म्हणून असे काही आरक्षण फिक्स जर असते तर मग कल्याण डोंबिवलीला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं, ठाण्याला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं? असं काही ठरवून करतात का? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ज्या शिवानी दाणी यांचा उल्लेख केला त्या शिवानी दाणी यांचा परिचय नेमका काय आपण पाहूया। शिवानी दाणी नागपुरात प्रभाग क्रमांक 36 मधून नगरसेविका आहेत। भाजपच्या सर्वाधिक मतं मिळालेल्या नगरसेविकांपैकी एक आहेत। राष्ट्रीय सेविका समितीपासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांचं काम आहे आणि अर्थ सल्लागार म्हणून त्यांची ओळख आहे। विदर्भ औद्योगिक सल्लागार म्हणून त्यांचा कामाचा अनुभव देखील आहे। नागपूर शहर युवा मोर्चा शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।